आम्ही ना काहीतरी खायला चाललोय आणि भाई साहब हमको पूछ रहा है कि टेम्बी ना किधर है. काय बोलता मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एके ब्लॉग्समध्ये. तुमचा लाडका निकेत घेऊन आला आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत ठाण्याला यासाठी की चैत्र नवरात्री चालू झालेली आहे. तर मग चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आईंचं आगमन झालेलं आहे. सो चैत्र नवरात्री ह्याला वसंत नवरात्री असेही म्हणतात. सो नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र नवरात्रीपासून होते मार्च आणि एप्रिलच्या मध्ये. म्हणजे जसं आपलं गुढीपाडव्याचा सण येतो तसंच चैत्र नवरात्री सुद्धा चालू होते. आणि हा सण पूर्ण 9 दिवस दुर्गा माताच्या वेगवेगळ्या रूपामध्ये आपण उपासना करतो, लोक उपासना करतात. तर मग चला बघूया की आपण आज कसं काय एक्सप्लोर करतो. जर तुम्ही अकाउंटला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा एके ब्लॉग्सला. आणि मग बघूया की आजची जर्नी कशी होते आपली. तर बघूया कसं काय. आता मी ज्या प्लेसवरती आहे हे आहे सलून आपल्या भाईचं आहे. आणि म्हणजे माझं पहिलं चेक इकडेच येतो आणि पहिला मी माझा आरसा बघतो की भाई मी प्रॉपर आहे की नाही. तर मग जर तुम्ही शिवडीमध्ये राहता तर या सलूनला व्हिजिट करा. हनुमान जिम आहे आपलं, त्याच्या समोरच येते जिम हेअरकटवाला. सही आहे, डिस्काउंट सगळं प्रॉपर आहे. तुम्ही येऊन व्हिजिट करा. मी इकडेच हेअरकट करतो माझा. ओके, सो ह्याचप्रमाणे आता आपण ठाण्याला पोहोचलोय. ठाण्यावरून मी जिजूंना बोलवलं, छोट्या जिजूंना, अक्षय जिजूंना बोलवलंय. मग ते आणणारे बाईक, मग बाईक घेऊन मग आम्ही पोहोचू देवीच्या मंदिराचे. तर मग मी शिवडीवरून कुर्ल्याला आलो. कुर्ल्यावरून फास्ट ट्रेन पकडली आसनगाव आणि ठाण्याला उतरलो. आणि आता ठाण्याकडे जिजू गर्दी होती, एवढी नव्हती पण होती गर्दी. अर्ध्या तासात मी ठाण्याला पोहोचलो शिवडी. तर मग जास्त गर्दी नाही. या परफ्यूम वरती कधीच काहीच नाही आहे परफ्यूम. अशी बॅग घ्या पुढे आणि चालत राहा आपल्या डेस्टिनेशनकडे. बाहेर खूप आहे रे ठाण्याला, खायला खूप आहे. वराडी मिसळ, तिथे गजानन वडापाव पण आहे, तो खाणार आहे मी आता. हे शिवाय होते. ट्रॅफिक आत्तापासूनच चालू झालेलं आहे. इथे ट्रॅफिक कधी संपत नाही, पण ट्रॅफिक आत्तापासूनच चालू झालेलं आहे. दर्शन गणपती बाप्पा मोरया. पुढे इथून चालत जाऊ. गजानन वडापाववाल्याच्या इकडे चाललोय मी. तर बघू, भाजी एकदम भारी दिसतो. भाई साहब किधर है? हाँ भाई, दिखिया भाई, फूल एकदम मचाएंगे यार. चलो फिर बैठते अभी. चला. क्या ट्रेन लवकर? अरे आपण फास्ट वाला बंद आहे. कुर्ल्याला शिवडीला आलो, शिवडीवरून कुर्ल्याला आलो, कुर्ल्यावरून फास्ट ट्रेन पकडली आसनगाव. किती 15 मिनिटात कुर्ला इथे ठाण्याला. आया बेटा मैं सब उधर. भाई बनता मिल गया. किधर मचाएंगे आज? मचाएंगे किधर? मन हुआ जिधर. तर स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे देवीचं पूर्ण मंडप. तुम्ही रिक्षा पण घेऊ शकता, चालत पण जाऊ शकता. मी तर चालतच आलो होतो, पण भाई अभी अपने इंसान आया तो पता आहे. बघूया पुढे. राम आएंगे हे आहे पूर्ण.
टिक्क्याला म्हणत टिक्क्याचे टिकेचे पैसे 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 मला नाव विचारतो नाव विचारतात ठीक आहे नाही रे. ओके सो याचप्रमाणे दर्शन वगैरे झालेलं आहे आईचं. मजा आली, लगेच झालं दर्शन. आज अष्टमी असल्यामुळे ना हवन सुद्धा होतं, मग हवन पण आम्ही गेलो, पाया वगैरे पडलो, खूप भारी दर्शन झालं. जर तुम्हालाही उद्या यायचं असेल, आज संध्याकाळी यायचं असेल तर लवकरात लवकर या. आणि जर यायला नाही जमलं तर पुढच्या वर्षी या. आणि आहे जवळ स्टेशनच्या इथून आहे ना 10 मिनिटाच्या अंतरावरतीच हे आहे. त्याचा ॲड्रेस वगैरे मी सगळं देऊन टाकेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस बघा. तर आता आपण बघूया काय होईल बघूया. यांना तुम्ही ओळखत असाल, ह्यांच्याबरोबर मी माझा पहिला ब्लॉग काढलेला, सुरुवात पहिला ब्लॉगची केलेली. भारी, म्हणजे तेव्हा ना बोलता सुद्धा येत नव्हतं की काय बोलायचं आणि काय नाही. आणि आत्ता भाई आपण फुल एक्सपर्ट हो गया. मजा आली. बेस्ट आहे ठाणे, बेस्ट आहे. जशी मुंबई तसं ठाणे. आणि एक सांगायचं राहिलं की गेल्या वर्षी सुद्धा आहे ना मी अष्टमीला आलेलो. अष्टमीलाच इकडे आलेलो आणि ह्याच टायमिंगला आलेलो, कारण की मी इकडे मूवीला आलो. मूवी नंतर खाल्लं, नंतर आम्ही ना असं चालत तलावाच्या इकडून स्ट्रेट आलो आणि बघतो तर इथे काहीतरी मंडप वगैरे. आणि तेव्हा माहिती पण नव्हतं की चैत्र नवरात्र जे आहेत तसे वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत. तर मग भाई आता आपल्याकडे 2 नवरात्री, चैत्र नवरात्री आणि आपली जी नोव्हेंबरला आहे ते 3 नवरात्री. तर आम्ही इकडे आलो, बघतो तर काही देवीचं पूर्ण मंडप आहे. मग आम्ही आतमध्ये गेलो. दीदी बोलली की येऊन जा. तर मग आज आलो मी. आणि आज कळते की आज हवन पण होतं. मग त्या मोमेंटला माझी डोक्याची बॅटरी हे झाली, कारण गेल्या वर्षी पण मी आलेलो याच दिवशी. तर भाई समोरून गुलावा येतो समोरून. तर भाई पुढच्या वर्षी पण बघू आपण, पुढच्या वर्षी लवकर येऊ, पण पहिल्याच दिवशी यायचं ट्राय ते. तर मग बघूया की असं काय करतो आम्ही ना काहीतरी खायला चाललोय. आणि भाई साहब हमको पूछ रहा है कि टेम्बी ना किधर है. भाई तुम्हारा ठाणे, हम मेहमान है, आप मुंबई में आओ और मुंबई घुमाते. घूमते नहीं ना, ये प्रॉब्लम. घूमते नहीं, ऐसा नहीं भाई. अभी हम मुंबई ज्यादा घूमता नहीं है, पण हमको मालूम आहे कुठे कुठे कोणता रस्ता जाता है. हाँ, हम प्रॉपर लेके जातो तुमको. ये नाही है भाई. चलो, असं कसं तुम करताय. बोलते ना बगल में छोरा गाव में ढिंडोरा. हा, इथून रोड आहे. ओके, मी तरी म्हटलं की जिजू आपण इथून येऊ, तरी हा माणसाने इथून असं केवढा जिजू क्या गुंडा बनेगा. हा तर मग ह्याचप्रमाणे देवीचं दर्शन झालेलं आहे. खूप मजा आली, खूप मुमेंट कॅप्चर केले. आणि हे होतं माझं 2nd टायमिंग. तर मग बघूया की 3rd टायमिंग जरा लवकर येण्याचा प्रयत्न करेल, पहिल्याच दिवशी आता दुसऱ्या दिवशी. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर. आणि जिजू गोल घूमते हा, तर मग फिर से गोल घूमते. हा, तर मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. असंच तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि स्टे ट्यून राहा नवीन ब्लॉग साठी. मग चला भेटूया.